आता आपण वर्तुळाला स्पर्शिका काढण्याच्या रचनेला सुरुवात करू. ए. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून जाणारी त्या वर्तुळाला स्पर्शिका काढणं. सोबतच्या आकृतीमध्ये पहा. इथे रेषा एल ही वर्तुळाला पी बिंदूमध्ये छेदते, म्हणून रेषा एल ही वर्तुळाची पी बिंदूतील स्पर्शिका आहे. पी बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात. रेख ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. कोन ओपीबी हा काटकोन आहे. कोन ओपीबीचे माप 90 अंश आहे, म्हणजेच स्पर्शिका त्रिज्येला लंब आहे. आता आपण या गुणधर्माचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणार आहोत. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. उदाहरण: 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून त्यावरील कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा. उकल. आता आपण रचनेला सुरुवात करू. कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन ओ केंद्र घेऊन एक वर्तुळ काढा. आता वर्तुळावर कोठेही पी बिंदू घ्या आणि पी बिंदूतून जाणारा किरण OP काढा. बिंदू P मधून किरण OPला लंब असणारी रेषा L काढा. रेषा L म्हणजेच बिंदू P मधून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका होय. 2. पुढील रचना प्रकाराला सुरुवात करण्यापूर्वी आपण पुन्हा एकांतर वर्तुळखंडातील कोनाच्या गुणधर्माची उजळणी करू. जर जीवेच्या अंत्यबिंदूतून काढलेल्या रेषेने जीवेशी केलेला कोन हा त्या जीवेने एकांतर वर्तुळखंडात अंतरित केलेल्या कोनाशी एकरूप असेल, तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. वरील गुणधर्माचा उपयोग करून आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग करता वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाची स्पर्शिका काढूया. आकृतीकडे पहा. इथे आकृतीत PQ ही जीवा PQ आहे. आपण आता वर्तुळावर P आणि Q बिंदूतून व्यतिरिक्त A हा बिंदू कोठेही घेऊ. रेख PA आणि QA काढू. आता जर रेषा PN ही स्पर्शिका असेल, तर स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार वर्तुळाच्या एका बिंदूतून एक स्पर्शिका आणि एक छेदिका काढली असल्यास छेदिकेने स्पर्शिकेशी केलेल्या कोनाचं माप हे एकांतर वर्तुळखंडात तयार झालेल्या कोनाच्या मापाबरोबर असतं. म्हणून कोन QAP एकरूप कोन QPN. याउलट QP एकभुजा आणि P शिरोबिंदू घेऊन कोन QPN असा काढला की कोन QPN एकरूप कोन QAP, तर रेषा PN ही वर्तुळाची स्पर्शिका होईल. उदाहरण: 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्यावर K बिंदू घ्या. वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता K बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. उकल. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही K हा बिंदू घ्या. जीवा DK काढा. आता कंस KADच्या संगत कंसावर बिंदू K आणि D व्यतिरिक्त A हा बिंदू घ्या. रेख DA आणि KA काढा. आता त्रिकोण DKA तयार झाला. आता कंपासच्या दोन टोकांमध्ये योग्य अंतर घेऊन कंपासचं पोलादी टोक A केंद्रावर ठेवून बाजू AD आणि AKला छेदणारा कंस काढा. तेच माप ठेवून कंपासचं पोलादी टोक K केंद्रावर ठेवून बाजू DKला छेदणारा कंस काढा. आता बाजू AD आणि DK यांना छेदणाऱ्या कंसाची लांबी कंपासच्या टोकात जुळवून नंतर कंपासचं टोक बाजू DK वरील कंसाच्या छेदबिंदूवर ठेवून घेतलेल्या लांबी इतक्या अंतरावर पहिल्या कंसाला छेद काढा. त्या बिंदूला S असं नाव द्या. आता K आणि S बिंदूतून जाणारी रेषा काढा. ही रेषा KS ही वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढली. आता आपण वर्तुळाबाहेर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची ते शिकू. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन काटकोन असतो. हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. या गुणधर्माचा उपयोग करून आपण वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत. आता आपण ओ केंद्र असलेलं आर त्रिज्येचं वर्तुळ काढू. वर्तुळाबाहेर पी बिंदू घ्या. या पी बिंदूतून आपण वर्तुळाच्या 2 स्पर्शिका काढणार आहोत. आपण वर्तुळाच्या स्पर्शिकेचा गुणधर्म आठवू. वर्तुळाची प्रत्येक स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. आकृतीवरून असं दिसून येतं की इथे 2 काटकोन त्रिकोण काढले आहेत. आता आपण वर्तुळ आणि काटकोन त्रिकोण या संबंधीच्या गुणधर्माची उजळणी करू. अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा नेहमी काटकोन असतो. व्यासाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेला कोन काटकोन असतो. इथे आपल्याला 2 काटकोनांची गरज आहे. जर OP हा वर्तुळाचा व्यास घेऊन वर्तुळ काढलं तर कोन OAP आणि कोन OBP प्रत्येकी काटकोन होतील. आता आपण एक उदाहरण पाहू. 2.8 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळ केंद्रापासून 6.5 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ओ केंद्र आणि त्रिज्या 2.8 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढा. बिंदू O पासून 6.5 सेंटीमीटर अंतरावर P बिंदू घ्या. रेखा OPचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी रेख OPची लंबदुभाजक रेषा काढा. आता रेख OPचा मध्यबिंदू M मिळाला. आता M केंद्र घेऊन PM त्रिज्येचं वर्तुळ काढा. बिंदू A आणि B हे त्या 2 वर्तुळाचे छेदनबिंदू आहेत. रेषा PA आणि PB काढा. त्या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत. दिलेल्या मापाचा कोन आंतरलिखित करणारा वर्तुळ कंस काढणे. उदाहरण, कोन BCA हा 55 अंश मापाचा कोन आंतरलिखित करणारा वर्तुळ कंस काढा. वर्तुळ कंस हा वर्तुळाचा भाग असतो. आपल्याला माहित आहे की आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. या गुणधर्माचा उपयोग करून आपण वर्तुळ कंस काढणार आहोत. समजा O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. कोन BOA हा केंद्रीय कोन आहे. कोन BOA बरोबर 2 गुणिले कोन BCA बरोबर 2 गुणिले 55 बरोबर 110 अंश. म्हणून कोन BOA बरोबर 110 अंश. त्रिकोण BOA मध्ये कोन OAB अधिक कोन OBA बरोबर 180 अंश वजा 110 अंश बरोबर 70 अंश. म्हणून कोन OAB बरोबर कोन OBA बरोबर 35 अंश. म्हणून त्रिकोण BOA हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचना करू. प्रथम रेख AB हा कोणत्याही लांबीचा काढा. A आणि B बिंदूत कोन मापकाच्या सहाय्याने 35 अंशाचे कोन काढा. आता किरण AO आणि किरण BO असे काढा की रेख BAच्या एकाच अंशास 35 अंश मापाचे कोन तयार होतील. किरणांच्या छेदनबिंदूला O नाव द्या. केंद्र O आणि त्रिज्या AO घेऊन केंद्राकडील बाजूला कंस काढा. त्यावर कोणताही एक C बिंदू घ्या. अशा प्रकारे आपल्याला अपेक्षित असलेला कंस ACB मिळाला. दिलेला रेषाखंड ज्या कंसाची जीवा आहे ती जीवा दिलेल्या मापाचा कोन त्या कंसाच्या कोणत्याही बिंदूशी आंतरित करेल असा कंस काढणे. आपण एक उदाहरण पाहू. 5.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. रेषाखंड AB वर कोन AQB हा 60 अंशाचा आंतरलिखित करणारा कंस काढा. प्रथम आपण विश्लेषण पाहू. जीवा AB ने कोन
AQB आंतरित केलेला कोन आहे. म्हणून कोन AQB हा कंस AQB मधील आंतरलिखित कोन आहे. म्हणून कोन AQB हा केंद्रीय कोन आहे. कोन AQB बरोबर 60 अंश दिलेला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन AOB बरोबर 120 अंश. म्हणून त्रिकोण AOB मध्ये कोन OAB अधिक कोन OBA बरोबर 180 अंश वजा 120 अंश बरोबर 60 अंश. म्हणून कोन OAB बरोबर कोन OBA बरोबर 30 अंश. कारण त्रिकोण AOB हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचनेला सुरुवात करू. प्रथम 5.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. कोन मापकाच्या सहाय्याने A आणि B बिंदूमधून रेख ABच्या एकाच अंगाला प्रत्येकी 30 अंश मापाचा कोन करणारे किरण काढा. किरणाच्या छेदनबिंदूला O नाव द्या. O बिंदू केंद्र आणि त्रिज्या OA घेऊन रेख ABच्या ज्या बाजूला केंद्र आहे त्या बाजूला वर्तुळ कंस काढा. या वर्तुळ कंसावर कोणताही एक Q बिंदू घेऊन रेख AQ, रेख BQ जोडा. कंस AQB हा रेख AB वर 60 अंशाचा कोन आंतरलिखित करणारा कंस मिळाला. टीप: आकृतीकडे पहा. कोन BAC हा लघुकोन आहे. तो विशाल कंस BAC मध्ये आंतरलिखित झालेला आहे. कोन QPR हा विशाल कोन आहे. तो लघुकंस QPR मध्ये आंतरलिखित झालेला आहे. कोन XYZ हा काटकोन आहे. तो अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला आहे. आता दिलेल्या पहिल्या आकृतीमध्ये कोनाचा शिरोबिंदू आणि वर्तुळ केंद्र हे जिवेच्या एकाच बाजूला आहेत. इथे दिलेल्या दुसऱ्या आकृतीत कोनाचा शिरोबिंदू आणि वर्तुळ केंद्र जिवेच्या परस्पर विरुद्ध बाजूस आहेत. आता आपण काही उदाहरणं सोडवू. 5.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा. त्या जीवेने 130 अंश मापाचा कोन आंतरित होईल असा कंस काढा. कंस AB हा लघुकंस असेल कारण आंतरित केलेला कोन विशाल कोन आहे. समजा O हे वर्तुळ केंद्र आणि कंस AB सह वर्तुळ आहे. असंही दिलं आहे की कोन BAC माप 130 अंश आहे. अशा प्रकारे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कंसाने वर्तुळ केंद्राशी आंतरित केलेला कोन त्या कंसाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असतो. आपल्याला कंस AQB हा 260 अंशाचा मिळाला आणि कंस BAC चं माप 100 अंश आहे. म्हणून कोन BOA चं माप 100 अंश. त्रिकोण BOA मध्ये कोन OAB अधिक कोन OBA बरोबर 180 अंश वजा 100 अंश बरोबर 80 अंश. म्हणून कोन OAB बरोबर कोन OBA बरोबर 40 अंश. कारण BOA हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचना करू. प्रथम रेख AB हा 5.6 सेंटीमीटर लांबीचा काढा. आपल्याला जीवा ABच्या बाजूस कोन BCA हा काढायचा आहे. त्याच्या विरुद्ध बाजूस बिंदू A आणि B जवळ 40 अंश मापाचे कोन काढा. कोनाच्या बाजूच्या छेदनबिंदूला O असं नाव द्या. O हे केंद्र आणि OA ही त्रिज्या घेऊन जीवा ABच्या ज्या बाजूला केंद्र आहे त्याच्या विरुद्ध बाजूला कंस काढा. आता कंसावर कोणताही C बिंदू घ्या. BC आणि AC जोडा. अशा प्रकारे कंस BCA हा अपेक्षित कंस मिळाला. आता आपण अभ्यास 3.2 मधील काही उदाहरणं सोडवू. प्रश्न 1. बिंदू O केंद्र आणि 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही M बिंदू घ्या. त्या बिंदूतून जाणारी वर्तुळावर स्पर्शिका काढा.
उकल. ओ केंद्र आणि 2.9 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही एम बिंदू घ्या आणि किरण ओ एम काढा. किरण ओ एम वर एम बिंदूत एल ही लंब रेषा काढा. ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. प्रश्न 2. केंद्र पी आणि त्रिज्या 3.01 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळाची एक जीवा एम एन ही 3.8 सेंटीमीटर लांबीची काढा. बिंदू एम आणि एन मधून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. उकल. पी केंद्र आणि 3.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. जीवा एम एन 3.8 सेंटीमीटर काढा. जीवेच्या टोकामधून किरण पी एम आणि पी एन काढा. कंपासमध्ये योग्य अंतर घेऊन प्रथम एम केंद्र घेऊन पी एमला छेदणारे 2 कंस काढले. नंतर एन केंद्रातून पी एनला छेदणारे 2 कंस काढले. या छेदणाऱ्या 2 कंसातील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन एम आणि एन बिंदूच्या वरच्या आणि खालच्या दिशेला छेदणारे कंस काढले. आता त्या छेदनबिंदूतून जाणाऱ्या ए आणि बी या लंब रेषा अनुक्रमे किरण पी एम आणि किरण पी एन वर काढा. या लंब असणाऱ्या ए आणि बी या 2 रेषा अनुक्रमे एम आणि एन या बिंदूतील स्पर्शिका आहेत. 3. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्यावर कोणताही के बिंदू घ्या. के बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका ही वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा. उकल. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्या वर्तुळावर के बिंदू घ्या आणि केडी ही जीवा काढा. दुसऱ्या संगत कंसावर कोठेही एक बी बिंदू घ्या आणि कंस के एक्स डी मिळवा. रेख डीबी आणि केबी जोडून त्रिकोण डीबीके तयार करा. शिरोबिंदू के आणि बाजू डी के घेऊन किरण केपी असा काढा की कोन डीकेपी एकरूप कोन डीबीके असेल. किरण केपीला सामावणारी रेषा हीच या वर्तुळाची इष्ट स्पर्शिका आहे. प्रश्न 4. 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून त्याची एक जीवा पी क्यू ही 4.5 सेंटीमीटर लांबीची काढून त्याच्या बिंदू पी आणि क्यू मधून जाणाऱ्या स्पर्शिका केंद्राचा वापर न करता काढा. उकल. 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. या वर्तुळात पी क्यू ही 4.5 सेंटीमीटर लांबीची जीवा काढा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळावर कोणताही ए बिंदू घ्या. जीवा पी ए आणि ए क्यू काढा. आपल्याला त्रिकोण पी ए क्यू मिळेल. कंपासमध्ये योग्य त्रिज्या घेऊन ए केंद्र घेऊन जीवा पी ए आणि क्यू एला छेदणारे कंस काढा. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून पी क्यू या बाजूवरून पी आणि क्यू मधून जीवा पी क्यूला छेदणारे कंस काढले. आता किरण पी एम असा काढा की कोन पी ए क्यू एकरूप कोन क्यू पी एम किरण ओ एन असा काढला. कोन पी ए क्यू एकरूप कोन पी क्यू एन अशा पद्धतीने आपण अपेक्षित अशा किरण पी एम आणि क्यू एन यांना समाविष्ट करणाऱ्या रेषा स्पर्शिका काढल्या. प्रश्न 5. वर्तुळ केंद्र ओ आणि त्रिज्या 3.3 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढा. बिंदू ए असा आहे की बिंदू ओ ए मधील अंतर 7.5 सेंटीमीटर. बिंदू ए मधून वर्तुळाची स्पर्शिका काढून स्पर्शिका खंडाची लांबी मोजा. उकल. ओ केंद्र असलेलं 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. आता ए हा बिंदू असा घ्या की ए ओ हे अंतर 7.5 सेंटीमीटर असेल.
रेख ओएचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी रेख ओएचा लंबदुभाजक काढा. आता आपल्याला एओचा एमला मध्य मिळाला. आता एमओ इतकी त्रिज्या घेऊन एम केंद्र घेऊन वर्तुळ काढा. दोन वर्तुळं एकमेकांना छेदतील त्या बिंदूंना एक्स आणि वाय अशी नावं द्या. किरण ए एक्स आणि किरण ए वाय काढा. या अपेक्षित स्पर्शिका आहेत. प्रश्न 6. रेख एम एन हा 8.9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ज्यावर 125 अंश मापाचा कोन आंतरित करेल असा कंस MPN काढा. उकल कंस MN हा लघुकंस असेल कारण आंतरित केलेला कोन हा विशाल कोन आहे. समजा O हा केंद्र आणि वर्तुळ कंस MN समाविष्ट करणारे वर्तुळ आहे. आपल्याला दिलेलं आहे की कोन MNP बरोबर 125 अंश. उकल अशा प्रकारे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला कंस MON चं माप 250 अंश आणि कंस MPN चं माप 110 अंश मिळतं. म्हणून कोन MON चं माप बरोबर 110 अंश. त्रिकोण MON मध्ये कोन OMN अधिक कोन ONM बरोबर 180 अंश वजा 110 अंश बरोबर 70 अंश. म्हणून कोन OMN बरोबर कोन ONM बरोबर 35 अंश. म्हणून त्रिकोण MON हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचना करू. प्रथम 8.9 सेंटीमीटर लांबीचा रेख MN काढा. आपल्याला कोन MPN रेख MN च्या वरच्या बाजूला हवा म्हणून आपण रेख MN च्या खालच्या दिशेला 35 अंशाचे कोन काढू. आता या कोनांच्या बाजू छेदतात त्या बिंदूला O नाव द्या. आता O केंद्र आणि ON त्रिज्या घेऊन वर्तुळ कंस काढा. आता या कंसावर कोणताही P बिंदू घ्या. MP आणि NP जोडा. अशा प्रकारे कंस MPN हा अपेक्षित कंस मिळाला. प्रश्न 7. 5.6 सेंटीमीटर लांबीची जीवा ST काढा. 80 अंशाचा कोन आंतरित करेल असा कंस SVT काढा. उकल जीवा ST ही कोन SVT आंतरित करते. म्हणून कोन SVT हा कंस SVT ने आंतरित केलेला कोन आहे. म्हणून कोन SOT हा केंद्रीय कोन आहे. म्हणून केंद्रीय कोन SOT चं माप 160 अंश. म्हणून त्रिकोण SOT मध्ये कोन OST अधिक कोन OTS बरोबर 180 अंश वजा 160 अंश बरोबर 20 अंश. म्हणून कोन OST बरोबर कोन OTS बरोबर 10 अंश. म्हणून त्रिकोण SOT हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचना करू. प्रथम ST हा 5.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. S आणि T बिंदू प्रत्येकी 10 अंशाचे कोन करणारे किरण काढा. किरणांच्या छेदन बिंदूला O नाव द्या. आता O केंद्र आणि त्रिज्या OS किंवा OT घेऊन वर्तुळ कंस काढा. या कंसावर कोणताही V बिंदू घ्या. SV आणि TV जोडा. आपल्याला अपेक्षित कंस SVT मिळाला.